वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मविया मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। तर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट मनसेचं शिष्टमंडळ घेणार आहे। आयुक्तांची भेट मतदार यादीतील घोळ्याबाबत आयोगाला निवेदन देखील देणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत शिष्टमंडळाची भेट घेणार आहे। केंद्रीय निवडणूक आयुक्तांची शिष्टमंडळ मनसे आणि मवियाचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे। शरद पवार गटाकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रांजल झा, काँग्रेसकडून मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई जाणार आहेत। मतदार यादीतील घोळाबाबत आयोगाला निवेदन देणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयुक्तांची मनसे आणि मवियाचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। तर या भेटीत मतदार यादीतील घोळीबाबत चर्चा केली जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत जाणार असल्याची माहिती समोर येते। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून प्रांजल झा, काँग्रेसकडून मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे आणि मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची भेट आता सुरू आहे। आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीला मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ गेलेलं आहे। मविया मनसेचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला अनिल देसाई, अरविंद सावंत, बाळा नांदगावकर शिष्टमंडळात मविया मनसेचं शिष्टमंडळाची दिल्लीत भेट सुरू आहे। मतदार यादीतील सुधारणाबाबत ही भेट घेतली गेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।